तर बसून काम करतानाही वजन नियंत्रणात ठेवता येतं. जिमला जायलाच हवं असं नाहीये. वेळ, झोप आणि ताणतणाव. बसून काम करणाऱ्यांमध्ये मानसिक ताण जास्त असतो. नमस्कार, मी अंजली आणि आपण पाहत आहात वेट लॉस विथ आशा किरण. आजचा विषय खास त्या सगळ्यांसाठी आहे जे दिवसभर बसून काम करतात. ऑफिसमध्ये, दुकानात, कम्प्युटर समोर किंवा मग घरीच, पण एकाच जागी. बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की माझं काम बसूनच करायचं आहे, त्यामुळे वजन वाढतंय, तर मी काय करू? पण खरं सांगायचं तर बसून काम करणं हे वजन वाढण्याचं कारण असू शकतं, पण तो अडथळा नाहीये. काही साध्या सवयी बदलल्या तर बसून काम करतानाही वजन नियंत्रणात ठेवता येतं. आज वेट लॉस विथ आशा किरण मध्ये आपण हेच सोपे उपाय समजून घेणार आहोत. सगळ्यात पहिला उपाय म्हणजे सलग तासनतास बसून राहणं. आपण एकदा खुर्चीत बसलो की 2-3 तास उठतच नाही. यामुळे रक्ताभिसरण मंद होतं, पोटाभोवती आणि कमरेवर चरबी साठायला लागते. यामुळे दर 30-45 मिनिटांनी एकदा उठून उभं राहा, 2 मिनिटं चालून या, थोडं स्ट्रेचिंग करा. एवढ्याने शरीराला सिग्नल मिळतो की आपण ॲक्टिव्ह आहोत. दुसरा उपाय आहे पाणी नीट आणि वेळेवर पिणं. बसून काम करताना आपल्याला तहानच लागत नाही. यामुळे पाणी कमी जातं. पण पाणी कमी पिलं की मेटाबॉलिझम स्लो होतो आणि भूक तहान गोंधळते. जवळ पाण्याची बॉटल ठेवा. थोडं थोडं पण नियमित पाणी प्या. पाणी पिल्यामुळे थकवाही कमी होतो. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बसून काम करणाऱ्यांनी स्नॅक्स कशा पद्धतीने खायचे. चहा, बिस्किट, वेफर्स, नमकीन हे सगळं हाताशी असतं आणि नकळत आपण ते खात राहतो. याऐवजी भाजलेले चणे, फळं, मुरमुरे, दही, ताक असे हलके पदार्थ निवडा. भूक लागली तरी शरीराला फायदा होईल असं खाल्लं पाहिजे. चौथा उपाय आहे जेवणाच्या वेळा आणि प्रोटीन कंट्रोल. बसून काम करणाऱ्यांनी फार जड जेवण टाळावं, कारण हालचाल कमी असल्यामुळे ते पचायला वेळ लागतो आणि फॅट साठतो. जेवण थोडं हलकं ठेवा, नीट चावून खा आणि पोट भरल्यावर लगेच खुर्चीत विसावू नका. थोडं चालणं खूप उपयोगाचं ठरतं. पाचवा उपाय म्हणजे काम करताना बसण्याची पद्धत. कायम पुढे वाकून बसणं, खांदे खाली टाकून बसणं यामुळे पोट बाहेर येतं आणि पाठ दुखते. पाठ सरळ ठेवून पोट आत घेऊन बसायची सवय लावा. हे ऐकायला छोटंसं वाटतं, पण रोज केलं तर बेली फॅटवर खूप परिणाम होतो. सहावा उपाय आहे कामानंतर थोडी हालचाल नक्की ठेवणं. दिवसभर बसून काम केल्यानंतर संध्याकाळी थोडं चालणं, घरातली कामं स्वतः करणं, जिने चढणं हे सगळं व्यायामासारखंच काम करतं. जिमला जायलाच हवं असं नाहीये, पण शरीर हललं पाहिजे. आणि सातवा सगळ्यात महत्त्वाचा उपाय म्हणजे झोप आणि ताणतणाव. बसून काम करणाऱ्यांमध्ये मानसिक ताण जास्त असतो. कमी झोप, सततचा ताण यामुळे वजन वाढतं. रोज 7-8 तास झोप घ्या. झोपण्याआधी मोबाईल थोडा लवकर बाजूला ठेवा. शरीर शांत झालं की वजन नियंत्रणात येणं सोपं होतं. थोडक्यात काय तर बसून काम करणं थांबवता येत नसेल तरी सवयी मात्र बदलता येतात. छोट्या छोट्या हालचाली, योग्य खाणं, पाणी, झोप आणि थोडी जागरूकता हे सगळं मिळून वजन कमी होण्यास मदत करतं. वेट लॉस विथ आशा किरणमध्ये आम्ही नेहमी हेच सांगतो की वजन कमी करणं म्हणजे त्रास नाहीये, तर समजून केलेला बदल आहे. आणि तुम्हाला असे सोपे, उपयोगी, वास्तवात करता येणारे वजन कमी करण्याचे उपाय ऐकायचे असतील तर तुम्ही आमच्यासोबत आहात का? मग या व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये तुमची अडचण लिहा आणि वेट लॉस विथ आशा किरणला सबस्क्राईब करा. मी अंजली, पुन्हा भेटूयाच पुढच्या हेल्थ टॉकमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, पाणी नीट प्या आणि फिट राहा.